नमस्कार, स्वाद रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बारीक पानांची मेथीची भाजी। त्यासाठी मी इथे 8 ते 9 बारीक पानांच्या मेथीच्या जुड्या घेतल्या आहेत। ही मेथी आपण बारीक कापून घेणार आहोत। त्यासाठी आधी मी इथे त्या मेथीच्या जुडीच्या मुळ्या कापून घेणार आहे, कारण त्याच्यामध्ये खूप सारी रेती असते। म्हणून आधी आपण इथे प्रत्येक जोडीच्या मुळ्या कापून घेणार आहोत। आता इथे मी सर्व मुळ्या कापलेल्या आहेत आणि तशीच एक एक जोडी घेऊन आपल्याला बारीक चिरून घ्यायचे। मध्ये जे काही बांधलेलं आहे ते तसंच ठेवून आपण ह्या जोड्या एक एक करून कापून घेणार आहोत। हे असं तसंच कापलं की हा मध्ये बांधलेलं जे काय असेल ते हातामध्ये येतं आणि आपली मेथी बारीक कापायला मदत होते। त्यासाठी हे काढायचं नाही आहे आपल्याला। हे पहा कसं असं बारीक बारीक कापता येते, म्हणून हा हातातच निघून येईल बांधलेलं। हे पहा असं, आणि आपली मेथी कापण्यासाठी एकदम मदत होईल। आता इथे सर्व मेथी बारीक चिरून घेतलेली आहे। मी मुळ्या घेतलेल्या नाहीत, काही जण मेथीच्या मुळ्या पण घेतात, मी इथे घेतलेल्या नाही आहेत। आता ह्या मेथीमध्ये खूप रेती असते बारीक, ते आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। येथे मी एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ही मेथी टाकते। चांगले हाताने आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। हे हाताने हलवायचं आहे, म्हणजे ह्याच्या पानामध्ये असलेली मेथी, मुळामध्ये असलेली मेथीची जी काही रेती चिकटलेली असेल मेथीला, ती या पाण्यामध्ये तळाला जाऊन बसेल। वरती आपली मेथी राहील आणि तळाला ती रेती। आता इथे मी वर जी काही तरंगत आहे मेथी ती काढून घेते, म्हणजे तळाला रेती जमा होईल। असं हाताने ढवळून वरचं काढून घ्यायचे। ह्याच्यामध्ये मेथीच्या बियांची टरफले सुद्धा असतात, ती पण काही तळाला बसतात किंवा वर तरंगत असतात। ही याच्यामध्ये भरपूर आहेत। ही मेथी खूप पौष्टिक असते, ह्याच्यामध्ये खूप पौष्टिक गुणधर्म असतात। नेहमीच्या पानांच्या मेथीपेक्षा यामध्ये जास्त असतात। आता एका पाण्याने मी धुवून घेतलेली आहे, पुन्हा मी दुसरं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा ही मेथी टाकत आहे। हे हाताने असं हलवून हलवून धुवायचे आहे चांगली स्वच्छ। असं हाताने सारखं हलवायचं, म्हणजे कुठे पानामध्ये वगैरे चिकटलेले असेल बारीक राळ तर ती निघून पाण्यामध्ये जाते, आणि मग वर तरंगणारी मेथी अशी दोन्ही हाताने काढून घ्यायची। हे पहा, हे अशी दोन्ही हाताने, तरी आपल्या हातामध्ये येत नाही मेथी बारीक असल्यामुळे। मग जर तुमच्याकडे एखादी चाळण असेल तर त्या चाळणीमध्ये तुम्ही हे वरवरचं गाळून घ्यायचं आहे। आता माझ्याकडे ही आहे पुरणाची, त्याच्यामध्येच मी आता हे गाळून घेते, म्हणजे वरवरचंच गाळून घेते। हे वरचा भाग फक्त गाळून घेतलेला आहे, खाली तळाला तशीच रेती आहे, तो भाग जास्त मी घेतलेला नाही आहे। हे तसंच हे मी टाकून देणार आहे। आता ह्याच्यात बारीक रेती आहे। आता हे मी तिसऱ्यांदा पाणी घेतले। आता हे पाणी बघा, मेथी घातल्यानंतर एकदम स्वच्छ असं दिसतंय, म्हणजे आपली मेथी पूर्ण स्वच्छ धुतली गेलेली आहे। इथे एकदम स्वच्छ असं पाणी दिसतंय, त्यामुळे आता मी हे एकदाच धुवून घेणार आहे। तुम्ही जर केली तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवूनच मग घ्यायचे आहे, नाहीतर मग त्याच्यामध्ये बारीक अशी रेती राहते चिकटून, आणि मग खाताना कचकच लागते।
त्यासाठी आधीच ही 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची, म्हणजे कचकच लागणार नाही. आता इथे आपली ही मेथी धुवून झालेली आहे, चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामुळे कचकच लागणारच नाही आहे. जेवढं येईल तेवढं हाताने काढून घ्यायचं आणि उरलेलं पाणी नंतर चाळणीमध्ये वरवरची फक्त मेथी चाळून घ्यायची, बाकीचं काही जास्त तळाचा भाग तसाच ठेवून द्यायचा, नाहीतर मग त्याच्याबरोबर गाळताना खालची रेतीसुद्धा येऊ शकते, म्हणून फक्त वरवरचंच घ्यायचं आहे. आता हे बघा, मी हे एवढं तसंच ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तळाला अजूनही मेथीची बियांची टरफले आहेत. हे पहा, एकदम पाणी स्वच्छ झालेलं आहे, दिसत नाही आहे म्हणजे त्याच्यामध्ये रेती असल्यासारखे. हे मी गाळून घेतलेलं आहे, थोडासा राहिलेला भाग. हे पहा, हे गाळून घेतल्यानंतर एवढं शिल्लक राहिलेलं आहे. आता आपण त्यासाठी एक मोठा कांदा, 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. तुम्ही तिखट कमी जास्त घेऊ शकता. अजून 2 जर तिखट हवं असेल तर अजून 1-2 मिरच्या वाढवू शकता. आणि कोथिंबीर घेतलेली आहे. एका कढईमध्ये तेल गरम करून घेते आणि तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा घालूयात. कांदा आणि बारीक चिरलेली मिरची आहे ती घालूया. हे आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे. आता इथे मी तेलामध्ये टाकलेलं आहे आणि परतायला सुरुवात केली आहे. हे छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. थोडंसं मऊ झालं की आपण त्याच्यामध्ये मी जो लसूण घेतला आहे तो मी ठेचून घेतलेला आहे. 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या, त्या मी माझ्याकडे खलबत्ता आहे त्याच्यामध्ये ठेचून घेतल्यात, त्या आपण घालायच्या आहेत. ह्या आपण आधी घालायच्या नाहीत, नाही तर मग करपण्याची शक्यता असते. म्हणून कांदा थोडासा मऊ झाला की मगच आपण ह्या लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या. आणि आता आपण हे तिन्ही एकत्र चांगलं परतून घ्यायचं. लालसर असा कांद्याला रंग आला की मगच आपण त्याच्यामध्ये भाजी घालणार आहोत. हे हलवून घेते मी आणि मग आता इथे आपला कांदा चांगला मऊ झालेला आहे, लालसर झाला आहे. आता बारीक चिरलेली मेथी घालते. आता ही मेथी घातल्यानंतर पुन्हा परतायचं आहे. या मेथीला पाणी सुटते, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही आहे आपल्याला शिजण्यासाठी. आता हे परतून घ्यायचे आणि मग खालीवर सगळं करायचं आहे जे आपण कांदा, लसूण, मिरची घातलेली आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालूयात, म्हणजे अजून मस्त टेस्ट आणि कोथिंबीरीचा याच्यामध्ये वास येईल. आता मीठ चवीनुसार. आता या मिठामुळेच आपल्याला मेथीच्या भाजीला पाणी सुटणार आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपली ही भाजी शिजणार आहे, त्यामुळे वरून आपल्याला पाणी घालायची गरज नाही आहे. हे तुम्ही आता गॅस मध्यम करून झाकण ठेवून द्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट असं झाकून ठेवून द्यायचं. पुन्हा उघडून बघायचं. हे पहा, याला पाणी सुटलेलं आहे. पुन्हा परतायचं आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे आपल्याला, जोपर्यंत भाजी शिजत नाही आहे तोपर्यंत. आता ह्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस, ओलं खोबरं खोवून घालतात किंवा मग शेंगदाण्याचं कूट. मी इथे शेंगदाण्याचं कूट वापरले 2 चमचे. ओल्या खोबऱ्याने खूप छान भाजी लागते. ज्यांना ओलं खोबरं आवडतं त्यांनी ओलं खोबरं घालावं. मी इथे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे 2 ते 3 चमचे आणि पुन्हा हलवून घेऊन पुन्हा झाकून ठेवायचं आहे. हे पहा, मस्त अशी आता आपली भाजी झालेली आहे. त्याच पाण्यामध्ये शिजलेली आहे, त्यामुळे जास्तीचं पाणी घालायची गरज नाही आहे.
खूप छान अशी आता आपली ही भाजी मस्त मेथीचा सुगंध सुटलेला आहे सगळीकडे। 5 ते 7 मिनिट मी हे आता झालेलं आहे शिजून। आपली भाजी कमी झालेली आहे, त्यामुळे मीठ घालताना बेताचंच घालायचं आहे, कारण शिजून ही कमी होते भाजी, म्हणून मीठ घालताना मी इथे पाऊण चमचा घातला आहे, तुम्ही कमी घाला। खाण्यासाठी तयार आहे मस्त अशी मेथीची पौष्टिक भाजी। धन्यवाद।